मला खरोखर तिच्यामध्ये साने गुरुजी, सावित्रीबाई, फातिमा शेख अशा स्त्रियांची जाण होते. मोबाईलच्या टॉर्चवरती अभ्यास करत होता. मॅडमने त्याच 2-4-8 दिवसात त्याला सोलर लाईट त्याला गिफ्ट दिला. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकातलं ज्ञान नाही, तर ती आयुष्य समजून घेण्याची प्रक्रिया आहे. कधी वर्गात, कधी शेतात, तर कधी मातीच्या चाकाजवळ. माझा खरा मूळ मुद्दा आहे, मी एक शिक्षिका आहे. ही एक सेवा आहे ज्याला वेळेचं पण बंधन नाहीये. नाही म्हटलं किती शिकवलं तरी ग्रामीण भागात मुलगी 18 वर्षाची झाली की आई वडिलांना लग्न करायचं पडतं. एक छोटीशी अडचण घेऊन काम थांबवावं इथपर्यंत छोटासा विचार माझा नाही. मॅडम जे काम करत आहेत त्याच्यातून एक इन्स्पिरेशन, मोटिवेशन ही त्या मुलांनाही मिळते, समाजालाही मिळते आणि विशेष म्हणजे शिक्षकांनाही मिळते. मी माझ्या लहान मुलांना काय होमवर्क देते, आज घरी जाऊन ना आईचं डोकं चपून द्या. बाबा कामावून आले, त्यांना पाण्याचा ग्लास द्या. अवघे माझ्या दुसरीची मुलं मूर्तिकाराचा अर्थ पूर्णपणे समजून घेतलाय. मूर्तिकार मूर्ती कसा बनवतो आहे हेच जर आपण दाखवू शकलो तर नवल काय. आपल्यासारख्याच 2 जणी तयार होतील का आपल्याकडनं. सावित्रीमाईंनी काय हाल अपेष्टा भोगल्या असतील नसतील, त्यांच्या चरणाची धूळ पण मी असू शकत नाही. या चैतन्याच्या फुलांमध्ये रममाण होण्या एवढा सुखसागर कुठंच नाही सापडणार. अजून कुठला आनंद हवाय.